नाराज एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारी गेलेले आहेत। आता त्या संदर्भातली बातमी आपण सविस्तर बघूयात। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन्ही महाराष्ट्राचे आजीबाजी मुख्यमंत्री। दोन्ही पक्षांची विचारधारा देखील एकसारखीच म्हणजे हिंदुत्वाची। पण तरी या दोन नेत्यांमध्ये आणि त्यांच्या पक्षांमध्ये सगळं काही सुरळीत आहे असं सध्या तरी दिसत नाहीये। अगदी परवापर्यंत शिंदेंच्या नाराजीची चर्चा जरूर व्हायची, पण त्याबद्दल उघड कोणीही बोलायला तयार नव्हतं। पण सोमवारचा दिवस याला अपवाद ठरला, कारण कॅबिनेटच्या साप्ताहिक बैठकीत शिंदेंचे मंत्री अनुपस्थित होते। आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष, तर यात विशेष गोष्ट ही होती की शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी कॅबिनेट मीटिंगवर बहिष्कार टाकला होता। मंत्री मंत्रालयात हजर होते, पण मंत्रिमंडळ बैठकीला जाण्याचं त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं। शेवटी शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी त्यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत घेऊन गेली। अर्थात याला ताजं कारण ठरलं ते म्हणजे कल्याण डोंबिवलीतले काही पक्षप्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीतल्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये घेतलं आणि हीच बाब शिवसेना नेत्यांना खटकली। यावरून इतके टोकाचे मतभेद झाले की महायुतीत समन्वयासाठी बैठक सुद्धा घ्यावी लागली आणि नंतर सारं काही अलबेल असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। पण या निमित्तानं महायुतीतला संघर्ष आणि शिंदेंची नाराजी मात्र चव्हाट्यावर आली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत। दिल्लीमध्ये जात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। जवळपास तासभर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली। यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सुद्धा उपस्थित होते। या भेटीत राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये घडलेल्या काही गोष्टी, अंतर्गत धुसफूस त्यांनी अमित शहांच्या कानावर घातल्याचं बोललं जात आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची त्यांनी भेट घेतली आहे। तसंच गुरुवारी बिहार मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे, त्या सोहळ्याला देखील एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। राज्यात शिंदेंच्या नाराजीची चर्चा बऱ्याचदा झालेली आहे आणि त्यांच्या कारणांचा सुद्धा उहापोह झालेला आहे। तर शिंदेंच्या नाराजीची ही 15 कारणं नेमकी कोणती असू शकतात ते पाहूयात। नाराजीचं पहिलं कारण मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागणं। नवीन सरकार जेव्हा आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। नाराजीचं दुसरं कारण आग्रह करून सुद्धा गृहमंत्री पद न मिळणं। शिंदेंच्या काही मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येणं नाराजीचं तिसरं कारण। नाराजीचं चौथं कारण श्रीकांत शिंदेंना सेना नेत्यांना इन्कम टॅक्सची नोटीस। नाराजीचं पाचवं कारण शिरसाट मिसाळ वादात सेनेला नमतं घ्यावं लागणं। नाराजीचं सहावं कारण बेस्ट महाव्यवस्थापक पदाबाबत मुख्यमंत्र्यांपुढे नमतं घ्यावं लागणं। नाराजीचं सातवं कारण रायगडच्या पालकमंत्री पदाचा न सुटलेला तिढा। नाराजीचं आठवं कारण नव्या सरकारकडून शिंदेंच्या महत्वाकांक्षी अशा वेगवेगळ्या 8 योजनांना कात्री लावणं। नाराजीचं नववं कारण शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यांना पुरेसा निधी न मिळणं। नाराजीचं 10वं कारण PSOSD नेमताना मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक करणं। नाराजीचं 11वं कारण महापालिकांवर IAS नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। नाराजीचं 12वं कारण शिंदेंच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर ईडीची कारवाई। नाराजीचं 13वं कारण शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा जनता दरबार। नाराजीचं 14वं कारण शिंदेंचे राजकीय प्रतिस्पर्धी रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करणं। आणि शिंदेंच्या नाराजीचं 15वं कारण शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं, ज्यावरून काल बरंच राजकीय नाट्य अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवलंय। आणि याबद्दल बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक अतुल पेटकर आता आपल्या सोबत आहेत। अतुलजी, काल आपण बघितलं सगळं शिवसेना आणि भाजपमध्ये नेमकं काय काय घडलं। त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं आणि रोख होता तो म्हणजे एकनाथ शिंदेकडे, चला आता कोणीतरी परत गावी जायची वेळ झालेली आहे असा त्यांचा उल्लेख होता। संदर्भ होता दरेगावचा। शिंदे दरेमध्ये नाही गेले आहेत पण दिल्लीत मात्र गेले आहेत। काय अर्थ काढायचा याचा? दरेला नाही गेले तरी त्यांच्या आणि भाजपच्या संबंधांमध्ये एक दरी निश्चितच पडलेली आहे आणि
ही मुख्यत्वे याचं कारण आहे रवींद्र चव्हाण. हम्म, हा, म्हणजे भाजपचे रवींद्र चव्हाण जेव्हापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले हम्म, तेव्हापासून भाजपमध्ये होलसेल इनकमिंग सुरू झालेलं आहे. आणि ते म्हणजे एकदम होलसेलच आहे ते हम्म, प्रत्येक पक्षाचे. अर्थात ते सुरुवातीला विरोध असण्याचं कारण नव्हतं, हम्म, पण त्यांची एक स्टाईल आहे कामाची. जसं पहिले बावनकुळेचं कसं रोखोक काम होतं, रवींद्र चव्हाण म्हणजे बारीक तुरपाई आहे. म्हणजे आता हम्म. तर लोक जीन्स पॅन्ट घालतात, पण जेव्हा टेलरकडे जायचे पॅन्ट शिवायला तो तुरपाई करायचा. असं बारीक तुरपाई मला काम आहे त्यांचं. बोलायचं नाही आणि करणीला चुकायचंही नाही. तर त्यांनी जेव्हा एकदम ते स्वतः मेन मुख्य ठिणगी जी पडली ती कल्याण डोंबिवलीत होती. ते स्वतः डोंबिवलीचे आहे हम्म, आणि श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीचे खासदार आहे. बरोबर. हा, तर मेनचे मुख्य आक्षेप जो होता तो तिथून सुरू झाला, की अरे हे तर आपल्या एकदम घरापर्यंत आले. आपल्या म्हणजे उद्या आपल्या मुलाचं काय शेवटी, हम्म, है ना. त्याच्यामुळे आता या इगोचं करायचं काय, तसं आता आपल्या मुलाचं करायचं काय, हम्म, हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा शिंदे अस्वस्थ झाले. म्हणजे तुम्ही जी 16 कारणं सांगितली तिथं शेवटी कसं आहे, राजकारणात तडजोड करावंच लागते. आणि राजकारण म्हटलं की शह काटशह आलंच. ते त्यांनाही, ते शिंदेही मुरलेलेच आहे, पण कुठेतरी आता शेवटी त्यांना मुलगा म्हटलं की मग तुम्हाला माहित आहे की मग ते बाळासाहेब ठाकरे असो किंवा कोणी असो, प्रत्येकाला शेवटी आपल्या मुलासाठी करावंच लागतं. तर बरोबर. शिंदेलाही ते जड चाललं आहे थोडं. हम्म, आतापर्यंत त्यांनी बरीच सहनशक्ती ठेवली, सहनशक्ती बाळगली, सहनशीलता ठेवली. आता थोडं जड चाललं त्यांना, हम्म, म्हणून ते थेट दिल्ली गाठली. आणि स्वाभाविक आहे, दिल्लीत ते काही शहान सहज काही शहाऐंशी शिवूळब्याच्या गप्पा करायला गेले नाही. हम्म, जे काय गाऱ्हाणं आहे, तक्रार आहे, ते सांगायलाच गेले. आणि हे कुठेतरी थांबवा हम्म. हे सांगण्यासाठीच गेले. बरोबर. यापूर्वीचा पण आपण हम्म. घटनाक्रम बघितला तर महापालिका निवडणुकांची चर्चा जेव्हा 2 वर्षाआधी सुरू होती तेव्हा ठाण्यामध्ये महापौर कोणत्या पक्षाचा बसणार यावरून रवींद्र चव्हाण आणि शिंदे पिता पुत्र आमने सामने आले होते. आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले होते. आता त्या रवींद्र चव्हाणांना बक्षीस देत भाजपनं प्रदेशाध्यक्ष केलंय आणि दुसरीकडे नवी मुंबईचे मोठे नेते गणेश नाईक ते आता वारंवार सभा घेत आहेत, मीटिंग्स घेत आहेत आणि जनता दरबार घेत आहेत, ते म्हणजे शिंदेच्या बालेकिल्ल्यात. तर भाजपकडून हे जाणीवपूर्वक सुरू आहे का शिंदेच्या राजकारणाला शह देण्यासाठी? नाही, हो, मी आधीच सांगितलं की राजकारणामध्ये शह काटशह चालतच असतात आणि ते गृहीत असतं ना. प्रेम, राजकारण आणि युद्ध सगळीकडे शम्यच असतं. आता तुम्ही जेव्हा राजकारणात उतरता तर पूर्ण क्षमतेने हे सगळे गृहीत धरूनच उतरायला पाहिजे. हम्म, मग असे तह करता नाहीत की तुम्ही आमची माणसं घेऊ नका, आम्ही तुमचे. हे तर असं कसं चालेल ना. आता हे तर सुरुवात आहे ही. तर हम्म, आता तुम्ही बघा, समजा 25 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने समजा ह्या जिल्हा परिषद किंवा महापालिका निवडणुका नाही समजा हे झाल्या, पुढे नाही ढकलल्या, तर हे इन्कमिंग आणखी जोरात सुरू होईल. हम्म, आणि ते एकमेकांची माणसं पळवणं, ओढणं किंवा त्यांनी इकडे येणं. कारण कसं आहे की आजकाल कुठल्याच पक्षाकडे उमेदवार राहिलेले नाही. मग अगदी भाजप असो किंवा कुठलाही पक्ष असो, त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षातून इनकमिंग करणे. आता भाजपमध्ये अस्वस्थता नाही आहे का? आहे ना. हम्म. त्यांचे जे जुने कार्यकर्ते आहेत, ज्यांनी पक्षासाठी पारावर बसून बैठका घेतल्या, सगळं म्हणजे. तर आता हे जे ज्यांना संघ संस्कृतीशी ज्यांचा काहीच संबंधच नाही, हम्म. असे गणन भाजपात घेतले. त्याच्यामुळे जुने लोक फक्त एवढंच आहे की तिथे ती अस्वस्थता व्यवस्थित मॅनेज करतात, ते एवढंच. हम्म. शिंदे कसं आहे की शिंदे मुळातच शिवसेनेचे ते वाहक आहे ना. त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणलं, आता होते का, तुम्हाला एक सहज उदाहरण देतो की जसं आता त्यांचा प्रॉब्लेम कसा आहे की विदर्भात सध्या वाघांचा प्रॉब्लेम आहे, बरोबर. पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांचा आहे. पण शिंदे सेनेचे वाघ असे आहे की ज्यांच्या मध्ये भाजपचा कॉलर आयडी लावलेला आहे या वाघांना. शिंदे सेनेच्या वाघांना भाजपचा कॉलर आयडी लावलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सर्व हालचाली त्यांच्यावर एक प्रकारे वॉच आहे. हम्म. त्याच्यामुळे ते जास्त अस्वस्थ आहे की हा कॉलर आयडी नको बा आपल्याला. हम्म. आणि मग त्या कॉलर आयडीचे जे नियंत्रण आहे, चीप आहे, ती दिल्लीश्वरांकडे आहे. हम्म. म्हणून मग त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं. आताही ते त्याच्यासाठी गेले. फक्त एवढंच आहे की मुलाला हात नका लावू, एवढ्याही घरापर्यंत नका येऊ. आणि त्यांचं चव्हाणांचं कसं आहे की सर्व बारीक तुरपाई सुरू आहे. त्यांच्यातही दोन विभागणी झाली. तुम्ही एक बघा,
की अनेक ठिकाणी भाजपने दोन अध्यक्ष दिले आहेत, जिल्हा अध्यक्ष वगैरे दोन भाग करून. तसं मला जे दिसतं ना की बावनकुळे मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मीडियासाठी बावनकुळे हेच अध्यक्ष आहे. म्हणजे ज्या गोष्टीवर प्रदेशाध्यक्षांनी बोलायला पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे, अशा सर्व गोष्टीवर बावनकुळे बोलतात, व्यक्त होतात. निर्णय मागे बघा विधिमंडळात तो राडा झाला यांचा, पडळकरांचा. पडळकर मीडिया समोर आले आणि म्हणाले मला बावनकुळेंनी बोलावलेला आहे. आणि मग बावनकुळे समजूत काढल्यावर त्यांनी सांगितलं की मला त्यांनी समजावलं, मी माफी मागतो. तर हे कामं कोणी करायला पाहिजे? प्रदेशाध्यक्षांनी करायला पाहिजे ना. करेक्ट. हा, तर ते करत कोण आहे? तर बावनकुळेच करत आहे. तर बहुतेक ती विभागणी झाली असावी की तुम्ही हे कामं करा, बाकीचं मी बघतो. पण गेल्या काही दिवसात आपण आता बाजूला पण काही कारणं चालली आहेत एकनाथ शिंदेच्या नाराजीची. बेस्टचा महाव्यवस्थापक आधी त्यांनी नेमला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणखी एका नावाची नेमणूक केली होती आणि अर्थात अंतिम नाव तेच ठरलं जे मुख्यमंत्र्यांनी ठरवलं होतं. आणि अशी बरीच 15 कारणं आहेत जी आता स्क्रीनवर आपण दाखवली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे का एकनाथ शिंदेंवर या सरकारमध्ये? हो, बिलकुल. म्हणजे एकदम तोंड दाबून मुख्यांचा म्हणा कसं आहे बघा, मुख्यमंत्र्यांचा आग्रह अगदी आधीपासून म्हणजे ते 14 आणि त्यांचा आग्रह असा आहे की सरकारवर कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप व्हायला नको. आणि बहुतेक वेळा आपण बघतो, आपला तुमचा माझा देखील अनुभव आहे की अनेकदा नोकरशाहीच सगळं काही करते आणि मग उगीच नाहक सरकार बदनाम होतं. तर मुख्यमंत्री फडणवीस त्या बाबतीत आग्रही आहे, म्हणून त्यांनी तो आदेश काढला की पीएस नेमताना वगैरे जरा त्यांचं तपासून घ्या, सगळं त्यांचं काम हे ते पार्श्वभूमी तपासा. कारण घोटाळे ते करतात आणि अनेकदा मंत्र्यांना ते माहिती बरोबर अंगाशी येतं ना मग ते. आणि मग ते सारवासारव करताना सरकारच्या नाकी नऊ येतं आणि मग सरकारची प्रतिमा मलिन होते. त्याच्यामुळे फडणवीस याकरता आग्रह आहे आणि त्यात वाईट काही नाही ना. आपण कोणते अधिकारी नेमतो, म्हणजे मग असं म्हणायचं की अनेकदा ते राजकारणी असं म्हणतात की आम्हाला अनेक लोक येतात, आमच्यासोबत फोटो काढतात, हार घालतात, असं म्हणून सुटका नाही होत. तुम्ही राजकारणी तुम्हाला माहितच असतं ना तो कोण आहे, कसं काय, त्याची पार्श्वभूमी काय आहे. असं कसं तुम्ही पाहत नाही? म्हणजे उद्या कोणी येऊन हार कसा घालेल तुम्हाला? तुमच्यापर्यंत सामान्य माणूस पोहोचू शकतो का शिंदेकडे किंवा कुठल्याही राजकारण्यांकडे? बरोबर नाही पोहोचू शकत. नाही. तर हे थोडं तपासून घेणं गरजेचं आहे. तसा आग्रह. आणि परत सांगतो, राजकारण म्हटलं की हे काटश आलेच थोडेसे, त्यांच्याही जवळ अस्वस्थता आहेच. ठीक आहे, ठीक आहे. अतुल पेटकर, धन्यवाद. आपण हे सगळं सविस्तर विश्लेषण केलं आणि या बाजूवर तुमच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही प्रकाश टाकलात त्यासाठी धन्यवाद. आणि असं जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत